तुमच्या मित्राच्या या गायनानं आज माझ्या कानाचं सार्थक झालं. तुम्ही खरोखरच आज्ञाच्या या लहरी मंदार महाराजांचा आणि माझा अनेक वर्षांचा झाला. पण आजचे हे अहिर भैरवाचे कोमल आणि प्रभुत्व आज मी प्रथमच आहे. स्वरसृष्टीचं आज एक निराळच दर्शन झालं आणि ते देखील तुमच्या कृपेनं. तुमचे उपकार कसे फेडू? सांगू? हो सांगा. तुम्ही इथून ताबडतोब निघून जा. म्हणजे? अहो तुम्हाला सांगितलं ना, तो स्त्रियांना अगदी तुच्छ लेखतो, त्यांचा तिरस्कार करतो. त्यानं जर तुम्हाला इथं पाहिलं आणि तुम्ही महिषनगरच्या दरबारी गायिका असं जर त्यांना कळलं तर माझ्यावर प्राणसंकट ओढून येईल. तुम्ही संकटात पडावं असं कसं वाटेल मला? तुम्ही माझे उपकार करता. तुमच्या कृपेनं हे कान तृप्त झाले, तसंच त्या थोर कलावंताच्या दर्शनानं. हो, एकदाच हे नेत्र पवित्र होतील तर. तुमचे नेत्र होतील पवित्र, पण माझे नेत्र पांढरे होण्याची वेळ येईल. म्हणून म्हणतो, तुम्ही आता इथून गेला नाही तर तुम्हाला घालवून द्यावं लागेल. मकरंद, असे रागवू नका. मी आपणास अडचणीत टाकीत नाही, पण हे पहा, इथं दूर खांबा उभे राहून त्यांचं नुसतं दर्शन घेतलं तर काय बिघडणार आहे? त्यांचं दुरूनच दर्शन घेऊन मी निघून जाईल. नको नको, तुम्ही जा. इथलं काम मी करेन, तुम्ही जा. इथं थांबणं हा वेळ पण नाही, तर त्यांचं पुण्यदर्शन न घेता इथून निघून जाणं हाच वेडेपणा देईल. नादब्रह्माच्या त्या विद्यार्थ्याचं दर्शन घेतल्याशिवाय कशी जाऊ? नाव तरी किती गोड, किती यथार्थ. मंदार म्हणजे कल्पवृक्ष, संगीताचे कल्पवृक्षच आहेत ते. काय मांडलं हे रत्नमाला बाई? काही नाही हो, थोडीशी झाडो. झाडलो तो वाटेल तसं झाडून धूळ लोटून देईन तुम्हाला. पण भैया, ते येण्याच्या आतच मी इथून निघून जाईल. त्यांची अप्रत्यक्ष सेवा करून जाईल. तेवढं तरी समाजात मिळू द्या. हो म्हटलं ना, द्या ती केसून इथं. हे काय? तुम्ही त्यांचे जिल्लक मित्र, हो, शागिर्द नव्हे, अशी हलकी कामं करायला. तो मला मित्र म्हणतो, पण मी स्वतःला शागिर्दच समजतो. त्याच्या संगीताचं स्वर्गीय सुख टाकायला मिळावं म्हणून ही शागिर्दी करतोय. मग मीही तोच धडा दिली. शिचे, तो धडा गिरवण्याची धडाडी तुम्ही दाखवू नका. तो येईलच इतक्यात. त्या अगोदर इथली झाडलोट, त्यांची पोथी आणि हा कंबरा जागच्या जागी ठेवलं पाहिजे. मी आपणास अडचणीत टाकीत नाही, पण हे पहा, इथं दूर खांबाड उभे राहून त्यांचं नुसतं दर्शन घेतलं तर काय बिघडणार आहे? अरे बापरे. हो तिथं अगदी गुपचूप उभ्या राहा. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरीधरा गिरिजावरा, गौरीधरा गिरिजावरा, विमलाधरा शशि
आजचे तुझे हे अहिर भैरवातले करुण आणि सुंदर आला मी आज प्रथमच आहे. आणि मी देखील आज प्रथमच का कोण जाणे? आज अचानक मला बाबांचं ते अखेरचं वचन आठवलं. विश्व प्राचुने जगतासया निधनी सुधा करुणाकरा. मग हेच भजन म्हणत बाबांना अखेरचा प्राण सोडला. आज त्यांचं ते भजन म्हणताना मला बाबांची मूर्ती शंकराच्या जागी दिसू लागली. का दिसू लागली? शंकरासारखेच वागले ते. कारस्थानाच्या कामेबाज हाताने त्यांच्यावर विषप्रयोग केला तरी काय सांगतोस मतदार भैया? तुझ्या वडिलांवर विषप्रयोग झाला होता? हो, आणि तरी त्या क्षमा बुद्धीनच पा असे माझ्या प्रेमळ उदार मनाच्या बाबाने मला सांगितलं. खरं आहे. स्वतः हलाल प्राशन करून मरता मरता देखील अमृताची खैरातच केली त्यांनी. खरं आहे. तुझा प्रक्षोभ मी समजू शकतो, पण तरी सारी स्त्री जात काही वाईट नसतात. स्त्री जातीत जशा जीव घेण्या दाखिणी आहे, तशा पुरुषांवर पंचप्राण वळून देणाऱ्या देवताही आहे. असेल कदाचित, पण माझ्या बाबांचा खून करून प्रेमळ छत्राला अंतरलेल्या अनाथ झालेल्या मंडळाची पक्की धारणा आहे की छोटी मोठी कामिनी सभय विष की वेल. मंदार भैया, एखाद्या विलक्षण स्त्रीचा तुला सहवास कधी काळी लाभला तर तुला खात्रीनं पटेल की असारे दग्ध संसारी सारे सारंग लोचना. हो, अरे माझ्या बाबांची खून करणारी ती बेईमान शिष्या सारंग लोचना होती. पण अखेर हेच सिद्ध झालं की स्त्रीचे डोळे जरी हरणीसारखे असले तरी काळीज मात्र वाघिणीसारखंच असतं. मंदार भैया, हे खरं नाही. एखाद्या स्त्रीचा सहवास तुला कधी कधी लाभला तर तुला खात्रीनं पटेल हो, मी म्हणालो होतो ही विश्व मोहिनी उषा, ही तेजस्वनी उषा. जयोस्तुते उषा देवते, जयोस्तुते उषा देवते, जयोस्तुते उषा देवते, देवी दयावती महमंगले, देवी दयावती महमंगले, जयोस्तुते उषा देवते.
आपल्या चरणाशी चल दूर हो, दूर हो. मकरंद, कोण ही? कुठून आली? ही ना ही दूर हो. अरे कोण ही? कुठून आली? हा? मदार भैया, हा. आता तिचं दर्शन तुम्हाला कल्पनेच्या स्वर्गात घडलं. त्या उषा देवीची बहीण शोभणारी ही उषा देवीची बहीण ती कशाला इथे येईल रे जगाच्या बाजारात? मोठा रत्नपारखी दिसतो म्हणे उषा देवीची बहीण. हे बघ, कोणत्याही स्त्रीचा सहवास माझ्या या निवासस्थानाला लागू नये अशी माझी सक्त ताकीद आहे. हे तू विसरलास माई नाही ना? मग कशाला येऊ दिलंस त्या बाईला इथं? मी नाही येऊ दिलं तिला. हा. ती सापडवून हा. आली. मी नको नको म्हणत असताना माझ्या गळ्यातच तुझ्या गळ्यात पडली? नाही, गळ्यात म्हणजे तसं नाही. हा. तुझ्यासाठी, तुझ्या गायनासाठी मोहित होऊन ती इथं आली. स्त्रिया कोणावर मोहित होत नसतात. मोहित झाला तर ढोंग करून पुरुषांना मोहात पाडतात. नाही, ही अशा स्त्रियाची नाही. हा. ही मला जेवढी सुंदर तेवढी देवता तुल्य वाटली. देवता तुल्य? हो. म्हणजे देवाला नवसाची आणि तुला प्रसादाची लाज तरी वाटते. म्हणूनच आमंत्रणाशिवाय इथं आले. आणि आमंत्रणाची जरुरीच काय? प्रासादिक संगीताची शक्तीच विलक्षण आहे. तू असा जमदग्नी नसता, हा. मंदार भैया, हम्म. तू असा जमदग्नी नसता तर कृष्णाच्या वासुरीनं जसा गायी गोळा होत असत तसंच तुझ्या सुराने भारल्यामुळे वनबालांचं खिल्लार इथं गोळा झालं. इथं कशी आली ते सांग. माझी तारीख पुरी झाली. हा? हेच सांगत होतो मी. हा. तुझ्या गायिकेचे मधुर स्वर हम्म. अरण्येश्वरीच्या मंदिरात आधी जाऊन पोहोचले. तिनं तुझ्या वतीनं तिला आमंत्रण दिलं आणि मी नको नको म्हणत असताना 100दा विरोध केला. हम्म. तरी तरुणी वेड्या हरणीसारखी इथं आली. चुप. प्रामाणिक वन्य पशुची उपमा स्त्रीला देऊन पशूंचा अपमान करू नकोस. म्हणे हरिणी सारखी आली. हा? होय, हरिणीसारखी गानलुब्ध होऊन. माझी तारीख पुरी झाली. ही इथं कशाला ते सांग. हा? तुला इथून जाऊ दे. ठीक आहे, सांगतो तिला जायला. हम्म. काय साई, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं आमचे गुरुदेव तुमच्यावर संतापले आहे. तेव्हा इथं तुम्ही येऊ नका, तुमचा अपमान तसंच झालं ना. आता माझा इलाज नाही. चला, तुम्हाला तुमच्या मुक्कामापर्यंत सोडून देतो. अहो चला म्हटलं ना, इथं क्षणभरही रेंगाळू नका. चला. नाही. कठोर शब्दांचे पण खऱ्या खुऱ्या कटारींचे वाट आता या थोर कलावंतांनी केली तरी मी आता इथून हलणार नाही. काय हा खंडवादीपणा! मोठमोठ्या संतांनी धनवंतांना देखील थट्टेने केलेली बेअदबी तुम्हाला सहन होत नाही आणि इथं तर अपमानाच्या लाथा पाहून. अहो, यांच्या पायावर मान कापून ठेवण्याची माझी तयारी आहे. मग अपमानाच्या लाथांची काय करता भैया? सावत्र आईच्या लत्ता प्रहाराचं निमित्त होऊन ध्रुवाला अढळपद मिळालं. तसंच अढळपद यांच्या लत्ता प्रहारानं मला मिळावं असाच कदाचित दैवाचा संकेत असेल. श्यामतीचा बाधक झहरपुरी झाला. हा? नकळत हं? स्तुतीची सुख साखर पेरणे करणारी धूर्त नारी आहे तरी कोण? तुलाही तिचं नाव गाव ठाऊक नाही. आहे, पण ते सांगायची आपण सवय तरी कुठं दिली मला. हम्म. तुमचा नारी निंदीचा तराणा जलदलाही चालला होता तेव्हा. बाईसाई, आता तुम्हीच आपलं नाव गाव सांगा. कशाला सांगू? इथून परतच जायचं असेल तर नाव गाव सांगण्याची तरी काय जरुरी? जन्मभर दुःखानं जळत राहून एक दिवस अचानक उल्का म्हणून खाली कोसळण्याचं ज्या नशिबी लिहिलं आहे त्या निस्तेज तारिकेचं नाव कळलं काय न कळलं काय काय बिघडणार आहे? जाणूनच घ्यायचं असेल तर माझं अंतकरण जाणून घे. अंतकरण? दुसरं काही नसलं तरी या रत्नमालेपाशी अंतकरण आहे आणि याची ग्वाही सारं महेशनगर देईल. म्हणजे या बहीचं नाव रत्नमाला आहे. नाव तर काही माला, म्हणूनच हा गळे पडू पण त्याची नावं जितकी करणी आणि कुरूप इतकी त्याची नाव मात्र सुंदर स्वरूप. नावच सुंदर नाही तरीचा आवाजही सुंदर आहे. हा. तो महेशनगरची दरबारी गायिका आहे.
हिच्या गाण्याची हो जमक मगाशी ऐकलीच मी. हं? आपल्या गुणाचं वेळी अवेळी प्रदर्शन करण्यास स्त्रिया फार तरबेज असतात. नका त्या भावनेनं नाही गुणगुणले. अगदी सहज नकळत माझ्या मुखातून आपल्या संगीताचा प्रतिध्वनी उमटला. माफ करा, त्यांना आपली बेअदबी झाली असती. पण महाराज, माझ्या निष्ठेविषयी शंका घेऊ नका. आपण समजता तितकी स्त्री जात घातक नाही. आणि खातर नाही. स्त्री म्हणजे शहराने मागलेली एक सूर्य आहे. बाहेरून चकचकीत पण आतून महाघातक. मीच नव्हे तर संत तुलसीदासही म्हणतात, ढोल मृदुंग भुजुंग अरुणाई सकळ ताडनके अधिकारी. पण हे वचन संत तुळशीदासांनी कुणाच्या तोंडी घातलं? खारट सागराच्या. एका स्त्रीच्या प्रतिष्ठेसाठी सागरावर सेतू बांधून लंकेवर चालून गेलेल्या प्रभू रामचंद्राच्या तोंडी नव्हे. पुरेपुरे. हा मकरंद, पाहिलं सुद्धा उद्धटपणा. हा? मला अक्कल शिकू नकोस. हिला इथून जायला सांग, नाहीतर हा बघ मी निघून जातो. थांब मंदार, तू जाऊ नको. हिला मी इथून आकलून लावतो. पण तू एका बाईच्या जबाबानं निरुत्तर झालास असं होता कामा नये. तुला संतांची सुभाषिता ऐकवणारी ही कोण? बरोबर. तिचा दिमाग उतरलाच पाहिजे. रत्तमाले, लाज नाही वाटत तुला माझ्या विद्वान मित्राला उद्धट उत्तर देताना? अबला आणि सबला यांनी खुशाल थापा माराव्या, यथातिस्थ झोड पण करावं, अशीच संतांची शिकवण आहे ना? नाही भैया, संतांचा खरा खुरा आदेश हाच आहे.